आज जो आपण सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी आपण सर्वांनी हा शासनाच्या निषेधार्थ जो भव्य मोर्चा काढला, त्या मोर्चाचा उद्देश एकच की हे जाती जातीचे उपवर्ग करणं आहे। त्या उपवर्गाच्या निषेधार्थ हा आपला मोर्चा आहे। कोण उपवर्गीकरण केलं, कोण त्याला समर्थन दिलं, काय दिलं याच्यात मी पडणार नाही, पण आपला एक कर्तव्याचा भाग म्हणून आपण आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आताच सुनील भाऊंनी सांगितलं, मी बाबासाहेबांच्या पूर्ण रक्ताचा आहोत, अर्धवट रक्ताचा नाही। त्याच्यामुळे माझे दायित्व म्हणून ज्या ज्या आयुधाचा वापर करता येईल त्या आयुधाचा वापर करून तो मुद्दा मांडला जाईल। मागच्या तुमच्या लक्षात असेल तर बोधगया बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी मी सुद्धा प्रश्न मांडला होता। तुम्हाला एकच विनंती सांगतो, एकच फक्त तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की संसदेत 500च्या वर सभासद असतात आणि फक्त बोलण्याची संधी 20 जणांना असते। प्रश्न 20 वेगळ्या आयुधाचा म्हणजे 0 आवर्स मध्ये 20 आणि तारांकित प्रश्न 20, म्हणजे 500-550 पैकी 60 जणांना तिथं बोलण्याची संधी असते आणि ती सभागृह जर बंद पडला तर एकाही सदस्याला बोलण्याची संधी भेटत नाही। तरी ज्या ज्या पद्धतीनं मला आयुधाचा वापर करता येईल त्या पद्धतीनं आयुधाचा वापर करून शासनाचा तर निषेध करेलच, पण आपल्यातलं हे वर्गीकरण कसं रद्द होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल। तुमची ताकद माझ्यासोबत आहे, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, म्हणून मला भिण्याची काही गरज नाही आणि माझा इथं गुडघा झाडण्याची गरज पडणार नाही, कारण मी तुमच्या आशीर्वादानं मी सक्षम आहे आणि माझे प्रश्न पाहिले असतील तर तुमचे बाबासाहेबांच्या विचाराचे सगळे प्रश्न तिथं असतात।